शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज दिनांक आहे 24 एप्रिल 2026. तर आता बऱ्यापैकी जून महिन्यासाठी आंबा लागवडीची तयारी बऱ्याच जणांची तयारी आहे. आता आंबा लागवड करताना असताना रोपाचं सिलेक्शन खूप महत्त्वाचं असते. आता रोपाचं सिलेक्शन करताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो पैशाचा. कारण की आपल्या लागवडीवर होणारा खर्च त्यावर आपल्या रोपाचं सिलेक्शन बऱ्याच वेळा अवलंबून असतं. पण बऱ्याच ठिकाणी लोकांकडे पैसा आहे म्हणून काय करतात लोक की आम्हाला मोठी रोपं द्या, आम्हाला पुढच्या वर्षी लगेच आंबा खायचा आहे, मग आम्हाला ते 50 किलोच्या बॅगेतले 80 किलोच्या 125 किलोच्या बॅगेत द्या, 8, 10, 12, 15 फुटाची रोपं द्या म्हणून लोकांची मागणी असते. परंतु जर तुम्ही तसं केलं तर याच्या अगोदर पण आपण सांगितलं की तुम्ही लागवड करत नसताना अशी मोठी रोपं लागवड करू नका, कारण ती लागवडीला योग्य नसतात. आता मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा प्लॉट इथं सर्जेराव पवार सर्जेराव नामदेव पवार यांचा आहे, किंवा सुभाष सर्जेराव पवार, गर्निकी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे आहे. तर आता ही जर तुम्ही प्लॉट बघितला ही केवळ झाडाचं वय, झाडाचं वय किती आता आपलं ऑगस्टला 2 वर्ष म्हणले ना, ऑगस्टला 2 वर्ष म्हणजे जवळ हे आता 18-19 महिना. ऑगस्टला पूर्ण होते 2 वर्ष. 2 वर्ष म्हणजे 18-19 वर्ष 18-19 महिन्याची झाड आहेत. आणि या झाडाची जर उंची बघितली आता माझी उंची आहे 5 फूट 10 इंच, म्हणजे हे 6 फूट पण उंच नाही आहे झाड. 5.5 फूट आहे. 5.5 फूट उंच आहे झाड आहे, किंवा 6 फूट जरी आपण धरलं. पण जर तुम्ही या झाडाचा विस्तार जर बघितला त्याला किमान 100-125 फांद्या आहेत. आणि ह्याच ठिकाणी तुम्ही जर ती मोठी झाडं घेता, कोण 500, 800, 1000, 1200, 1500, 2000, 5000 रुपयेपर्यंत लोक झाडं घेतात. तर तशी मोठी झाडं घेतली तर तुम्हाला त्या झाडाला त्या झाडाची उंची असते 7-8-10 फूट आणि त्याला फांदे असते 10-15-20. मग ते तर तुम्हाला उत्पन्नाच्या घेत असेल चांगलं तर नक्कीच हे झाड तुम्हाला कधीही ऐकणार नाही. नक्की तुमचे थोडं कष्ट तुम्हाला घ्यावे लागेल, 1-1.5-2 वर्ष तुम्हाला सांभाळावं लागेल, पण त्यात तुमचे पैसे पण वाचणार आहेत आणि असा रिझल्ट पण मिळणार आहे. त्यासाठी रोपाचं सिलेक्शन करताना तुम्ही जर मोठी रोपं लावून लागवड करत असाल तर नक्की त्यांना मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही विनाकारण तुमचे पैसे वेस्ट घालू नका. कारण की एक तर ती मोठी झाडं 2-3 वर्ष एकाच बॅगेत ठेवलेली असतात, त्यामुळे त्याच्या मुळाचे जे पूर्ण कॉइलिंग झालं असतं. मागच्या ह्याच्या अगोदर एक आपण व्हिडिओ टाकलाय त्यामध्ये ते पिशवी फाडून पण आपण सांगितले. त्याच्यामुळे कमीत कमी चांगल्या अशा 1-1.5 इंचच्या मोठ्या जाड मुळे असतात आणि त्याचं पूर्ण कॉइलिंग होऊन त्या वेटळ होऊन पडले असतात. त्यामुळे तशी झाडं भविष्यात पण जास्त वाढत नाहीत आणि त्या झाडाची लाईफ पण कमी राहते, खुज राहतं, जास्त जास्त मोठं होत नाही. त्यासाठी